महत्त्वाची बातमी, मतचोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत। मतचोरीचे आरोप आणि पुरावे पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी सादर केले। निवडणूक आयोग जाणून बुजून काँग्रेसच्या मतांना लक्ष्य करत असून अल्पसंख्याक, दलित, मागासवर्गीयांची नावे देखील वगळत असल्याचा आरोप केला। यावेळी राहुल गांधी यांनी मतदार यादीतून ज्या मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत त्यांनाही स्टेजवर आणले। निवडणूक आयोगाच्या संगनमताने बिहार, हरियाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र यामध्ये भाजपने मतदार यादीत हेराफेरी केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय। यावेळी राहुल गांधींनी कर्नाटकच्या आळंद या मतदारसंघामध्ये कुणीतरी तिथल्या 6018 मतदारांची नावे यादीतून वगळल्याचा प्रयत्न केला देखील असा आरोप राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आला। तर 2023 मध्ये तिथे किती मतं रद्द करण्यात आली हे आपल्याला माहिती नाही। ही मतं वगळताना कुणीतरी रंगेहात सापडलं। एका वेगळ्याच प्रक्रियेतून नावं वगळण्यात आल्याचा दावा राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आलाय। राहुल गांधी जी इस प्रकार के बयान करके देश की दिशाभूल करने की कोशिश हमेशा करते हैं। इलेक्शन कमीशन ने जो उनको टेक्निकली और कॉन्स्टिट्यूशनली करने के लिए कहा है वो तो वो करते नहीं है। रोज प्रेस कॉन्फ्रेंस लेकर झूठ बोलते हैं। और मुझे ऐसा लगता है कि वो अगर थोड़ा सा आत्मपरीक्षण करेंगे कि उनको इस प्रकार से वोट कम मिले और उनकी पराजय क्यों हुई, तो शायद वो जीवन में थोड़ा सा आगे जाएंगे। कि जब भी व्यक्ति आत्मपरीक्षण करता है तो उसको अपनी गलतियां जो है वो समझती भी है और गलती सुधारने का मौका भी मिलता है। और गलतियां हर व्यक्ति ने सुधारनी भी चाहिए, लेकिन ये गलतियां सुधारने के बजाय जो है वो इस प्रकार के झूठे आरोप कर कर जो अपना दिल बहलाने का और अपना मन बहलाने का ही कोशिश कर रहे हैं। केवळ आरोप करून सिद्ध होत नसतं, तर संविधानाप्रमाणे न्यायालयीन लढाई लढायची असते, कायदेशीर लढाई लढायची असते। आपल्या आरोपाला पुष्ट्यर्थ अनेक पुरावे द्यावे लागतात। पण राहुल गांधी यांना यातलं काहीच करायचं नाही, केवळ आरोप करायचे। पुढची महत्त्वाची बातमी, चंद्रपूरमधल्या राजुरामध्ये देखील मतदारांची नावे वाढवण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय। इथले आमचे प्रतिनिधी हैदर शेख त्यांच्याशी थेट बोलूयात। हैदर, राहुल गांधी यांनी जो आरोप केलेला आहे त्या आरोपामध्ये तिथे ग्राउंड लेवलला काय रियालिटी आहे? आज राहुल गांधींची पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये एक आरोप करण्यात आले आहेत की चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघात 6853 मतं ही बोगस आहेत म्हणून त्या संदर्भात 3 ऑक्टोबर 2024 मध्ये या ऑनलाईन ज्या अर्ज केले होते त्या अर्जामध्ये काही घोळ झाला आहे अशा प्रकारची तक्रार तिथले स्थानिक करत होते। आणि त्यामध्ये एकाच फोटोवर अनेक अर्ज किंवा फोटो नसलेले किंवा जन्म पुरावे नसलेले अशा प्रकारचे पुरावे तिथं जोडलेच गेले नाही, अशा प्रकारे बोगस मतदार तिथं यादीत नोंदवले गेले अशा प्रकारची तक्रारी सुद्धा तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला करण्यात आली होती। यासोबतच कोरपणा, जिवती, गडचांदूर, राजुरा या गावातल्या भागातल्या लोकांचे जे नाव आहेत तिथे नोंदवले गेले होते, तिथे त्यांचा जन्म झालेलाच नाही अशा लोकांची नावं जी आहेत त्या यादीत आहे अशा प्रकारचे अर्ज केले होते। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा तक्रार दिली होती। जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातले चौकशीचे आदेश दिले होते। ती कमिटी बनवण्यात आली होती। या संदर्भात सध्या तरी चौकशी सुरू आहे आणि यासोबतच मागील 1 तारखेला सुभाष धोटे जे आहेत ते माजी आमदार आहेत काँग्रेसचे, त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि या संदर्भातली माहिती दिली होती। आणि आज पुन्हा राहुल गांधींनी त्या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये 6853 मतं जी आहेत ती बोगस आहेत म्हणून म्हणाले होते।